आज राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा फैसला होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार आज दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची घेणार भेटीमध्ये विलीनीकरणावरती चर्चा होण्याची शक्यता. सुनेत्रा पवारांपाठोपाठ रोहित पवारही राजधानी दिल्लीत घेणार पत्रकार परिषद. अजितदादांचा घातपात झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष. अजित पवारांचा विमान अपघात नव्हे तर 100% घातपात. रोहित पवार यांचा गंभीर आरोप. एखाद्याच्या हत्येसाठी ड्रायव्हरचीच हत्या करणं हा प्रभावी उपाय. रोहित पवार यांनी दिले इस्रायलच्या मोसादचं उदाहरण. सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना काही नेत्यांच्या आग्रहाखातर शपथविधीची घाई केली. त्या 4-5 नेत्यांचा पक्षच वेगळा. आमच्यासाठी दातांसोबत काय घडलं हे महत्त्वाचं. रोहित पवार यांचं वक्तव्य. आता विलीनीकरण होणार. रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर अंजली दमानिया यांचं सूचक ट्विट. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नाव जाहीर होण्याचा अंदाज. पार्थ पवारांवरती जबाबदारी दिल्यास 2029 मध्ये फायदा होईल असा मतप्रवाह. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज औपचारिक निवड. महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिंदेच्या शिवसेनेच्या संजय घाडी यांची वर्णी. आज दुपारी 12 वाजता होणार बिनविरोध निवड. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. ठाकरेंचे नगरसेवक महापौर आणि उपमहापौर निवडीवेळी उपस्थित राहणार. महापौर निवडीपूर्वी मातोश्रीवर खलबत. जिथे सत्ताधारी चुकत असतील तिथे विरोध करा. उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 27 आरोपींविरोधात आरोप निश्चिती. तर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयानं आरोप केले निश्चित. 24 फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू होणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.